की म्हणजे सरकारच्या बाजूनं सतत हे सांगितलं जातंय की हे फक्त तुम्हाला विषय निर्माण करायचा आहे आणि त्यामुळे तुम्ही हा सक्ती असं म्हणताय. सक्तीचा मुद्दा नाहीये. दुसरा भाग त्यातला हा की त्रिभाषा सूत्र हे आपल्याकडे ऑलरेडी आहेच. म्हणजे आपण सगळेजण तीन भाषा शिकलेलेच आहोत. 5वी पासून असेल. आजही सीबीएसई आयसीएसईच्या शाळांमध्ये पहिलीपासूनच्या मुलांना तीन भाषा लागू आहेतच. तर म्हणजे ऑलरेडी जिथं जे लागू आहे तिथं तुम्ही हा पराचा कावळा करून तुम्हाला आता तुमच्या अस्तित्वाची लढाई, तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न झालेला आहे दोन्ही पक्षांच्या बाबतीमध्ये. आणि त्यामुळे तुम्हाला हे आता तुम्ही या मराठी भाषेचा टेकू घेऊन तुम्ही स्वतःचं राजकीय अस्तित्व निर्माण करायचा प्रयत्न आजही तुम्हाला करताय. सांगतो की हे शैक्षणिक धोरण आहे याच्यामध्ये तीन भाषा तुम्हाला आहेत. सक्ती नाही आहे, मराठीची सक्ती आहे आणि ती असायलाच पाहिजे. परंतु भाषेला तुम्हाला ऑप्शन्स आहेत. कोण जर्मन घेते तिसरी भाषा, कोण फ्रेंच घेते, कोण संस्कृत घेते. आता माझ्या मुलांनी संस्कृत घेतलं होतं. त्याची सक्ती नाही, हे तुम्ही सक्ती करताय. कशी ही तिसरी भाषा हिंदीची तुम्हाला घ्यावीच लागेल, तुम्हाला सरकार शिकावंच असं लागेल. परत परत सांगताय ना की सक्ती नाहीये, सक्ती नाही ना, नाहीये. त्यांची काढा ना तुम्ही, GR काढा. आजही माझं म्हणणं असं आहे की GR काढून बघा तुम्ही. तुम्हाला तीन भाषा, त्यांनी ज्या वेळेला तीन भाषा आम्ही इतके तर आम्हाला पण कळतं थोडंफार. हिंदीला आमचा काही विरोध आहे अशातला भाग नाहीये आणि कोणाचं असायचं काही कारण नाहीये. परंतु हिंदी सक्तीची ज्या वेळेला झाली, ज्या वेळेला जबरदस्ती आमच्या मराठी, ती किती वयाची मुलं आहेत, लहान आपली जी मुलं आहेत, यांना सगळ्या शिक्षण तज्ज्ञांचं एकच म्हणणं आहे की ज्या वयामध्ये त्यांच्यावरती मातृभाषेचे संस्कार व्हायला पाहिजेत त्यावेळी मातृभाषेचे संस्कार व्हायला पाहिजेत. परंतु तुम्ही एखादा विषय सक्तीचा कराल आणि जबरदस्ती त्यांच्या डोक्यावर टाकायला जाल तर त्याला साहजिकच विरोध आहे. तुम्ही विचारलेला प्रश्न जो होता ना राजीव, तो असा होता की ह्या निवडणुकीसाठी हे करतोय का? तर बिलकुल नाही ना. निवडणुका येतात, निवडणुका